बघा इयत्ता 5वी मराठी स्कॉलरशिपचं आपण मराठी विषयाचं वाचन घेत आहोत. धडा 24वा काढा सगळ्यांनी. घर दर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे. पान नंबर आहे 129. गाईडीचं नवनीत गाईडीचं पान नंबर आहे 129. तर बघा मी बोट ठेवतीये, तुम्ही पण बोट ठेवा आणि मनातल्या मनात माझ्या पाठीमागं म्हणा. बघा, उंदराचे बीड, कावळ्याचे घरटे, कोंबडीचे खुराडे, कोळ्याचे जाळे, गायींचा गोठा, घोड्यांचा तबेला किंवा पागा, चिमणीचे घरटे, पोपटाचा पिंजरा किंवा ढोली, पक्ष्यांचे घरटे, मधमाशांचे पोळे, माणसाचे घर, मुंग्यांचे किंवा सापाचे वारूळ, वाघाची गुहा किंवा जाळी, सिंहाची गुहा, हत्तीचा हत्तीखाना किंवा अंबरखाना आणि घुबडाची ढोली. तर हे अतिशय छोटं पाठ होण्यासारखं प्रकरण आहे. घर आणि घर प्राणी व त्यांची घरं म्हणजे घर दर्शक शब्द. अत्यंत सोपा म्हणजे धडा आहे हा. आता ह्याच्यावरचे जर प्रश्न विचारले, सिंह कोठे राहतो, बीळ गुहा पागा जाळे, तर त्याचं उत्तर येईल गुहा. पर्याय क्रमांक 2. पक्ष्याच्या घराला काय म्हणतात, पोळे पिंजरा वळचण घरटे. घरटे. ढोलीत कोण कोण राहते, चिमणी कावळा, कोंबडी बदक, पोपट घुबड, मोर लांडोर. ढोली कोणाची असते, घुबडाची. मग घुबड कुठं आहे ते बघायचं, पोपट घुबड. म्हणून पर्याय क्रमांक 2. उंदराच्या घराला काय म्हणतात, बीळ वारूळ गुहा ढोली. पर्याय क्रमांक 1. म्हशीच्या घराचे नाव काय आहे, अंबरखाना, पिलखाना, पागा की गोठा. तर अशा पद्धतीनं हे जर वरचं तुमचं हे पाठ असेल तर तुम्हाला कोणताही प्रश्न या ठिकाणी विचारला तर तुमचं उत्तर जाणार म्हणजे उत्तर बरोबरच येणार, मार्क जाणार नाही.